राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात पक्षात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देईल। नवीन कर्तृत्ववान नेतृत्व तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल। अजित पवारांच्या बंडानंतर आपल्या पहिल्याच भाषणात शरद पवारांनी केलेलं हे विधान। भले भले दिग्गज नेते मंडळी अजितदादा गटात गेल्यानं साहेबांचा पक्ष तसा काहीसा मोकळाच झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवारांनी तरुणांची फळी तयार करण्याचा विचार केला आणि याची खात्रीही होतीच। तसं बघितलं तर शरद पवारांचं वय 84 असलं तरी आजही ते एखाद्या युवकाला लाजवतील असं काम करतायत। त्यामुळे राज्यातील तरुणाईच्या मनात शरद पवारांबद्दल आगळी वेगळी क्रेज ही आहेच। कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची शरद पवारांची वृत्ती आजही तरुणाईला चांगलीच भावते। अजितदादांच्या बंडात अनेक दिग्गज नेत्यांनी साहेबांची साथ सोडली, मात्र या संकट काळात पक्षातील अनेक तरुण चेहरे मात्र शरद पवार यांच्या सोबतच राहिलेत। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात तरुण उमेदवारांना आमदारकीची संधी दिली। शरद पवारांनी आतापर्यंत एकूण 8 तरुणांना तिकीट सुद्धा जाहीर केले। पवारांच्या या यंग ब्रिगेडमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे आणि मतदारसंघात या तरुणांची ताकद नेमकी किती आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे युगेंद्र पवार यांचं। अवघं 33 वर्ष वय असलेले युगेंद्र पवार हे यंदा बारामती विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात असून आपले सख्खे चुलते अजित पवार यांच्या विरोधात ते 2 हात करणार आहेत। युगेंद्र पवार विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी सुद्धा सांभाळतात। शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर, फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामं सुद्धा युगेंद्र पवार यांनी केली आहेत। ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत। लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या निमित्तानं युगेंद्र पवार हे नाव बारामतीच्या प्रत्येक घराघरात सुद्धा पोहोचलं। लोकसभेला सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभा अंतर्गत 40,000हून अधिक लीड सुद्धा मिळालं आणि त्यात युगेंद्र पवार यांचा सिंहाचा वाटा राहिलाय। हेच लीड विधानसभेला सुद्धा कायम राहिल्यास युगेंद्र पवार हे बारामतीत नवा इतिहास रचतील असं सध्या बोललं जातंय। दुसरं नाव आहे ते म्हणजे तासगाव कवठे महांकाळचे उमेदवार रोहित पाटील यांचं। रोहित पाटील हे स्वर्गीय RR पाटील यांचे सुपुत्र आहेत। त्यांचं वय सुद्धा अवघं 25 वर्ष आहे। मात्र कमी वेळेतच त्यांनी राजकारण समजून घेतलं आणि स्वतःची राजकीय चुणूकही वेळोवेळी दाखवून दिली। RR पाटलांसारखाच आवाज, तीच लकब, तीच भाषण शैली आणि तोच सुसंस्कृतपणा, लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे रोहित पाटलांकडे तरुण मुलं आणि मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते सहज जोडले जातात। तासगाव नगरपालिकेत रोहित पाटलांचंच वर्चस्व आहे। त्यामुळे तासगावातील शहरी मतदार हे रोहित पाटलांचे प्लस पॉइंट ठरतात। त्यांच्या विरोधात त्यांचे काका आणि कट्टर विरोधक संजय काका पाटील यांनी शड्डू ठोकलाय। त्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात तगडी फाईट आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल। तिसरं नाव आहे ते सिद्धी कदम यांचं। वय फक्त 26 वर्ष, मात्र मोहोळ सारख्या मतदारसंघात सिद्धी कदम यांना उमेदवारी देऊन पवारांनी मोठा डाव टाकल्याचं सध्या बोललं जातंय। सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून सिद्धी कदम यांनी शिक्षण पूर्ण केले। सध्या सिद्धी कदम या एका NGO मध्ये सुद्धा काम करतात। वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असताना 2019च्या निवडणुकीत सिद्धी कदम यांनीच त्यांची प्रचार यंत्रणा ही सांभाळलेली होती। त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना मोहोळमधून 25,000 मतं मिळालेली होती। मोहोळ मतदारसंघातून तुतारी हातीत घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असताना शरद पवारांनी सिद्धी कदम यांच्या हातात आता इथे तुतारी दिली। चौथं नाव आहे अमित भांगरे यांचं। अकोले मतदारसंघातून शरद पवारांनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं असून त्यांच्या विरोधात दादा गटाचे आमदार किरण लहामटे यांचं इथं आव्हान असेल। 27 वर्ष वय असलेले अमित भांगरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांचे पुत्र आहेत। त्यांनी नेदरलँड मधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले। अमित भांगरे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक असून ते शरद पवार गटाच्या अहमदनगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सुद्धा आहेत। मागील विधानसभेला किरण लहामटे यांना निवडून आणण्यात अमित भांगरे यांचा मोठा वाटा राहिला होता। आता त्याच किरण लहामटे यांच्या पराभवासाठी अमित भांगरे मैदानात स्वतः उतरले।
यातलं पाचवं नाव आहे ते म्हणजे फहाद अहमद. 32 वर्षीय फहाद अहमद यांना अणुशक्ती नगर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. खरं तर फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते होते, मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय आणि अणुशक्ती नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. तसं बघितलं तर आधीपासून फहाद अहमद हे सामाजिक जीवनात मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. फहाद अहमद हे मूळचे उत्तर प्रदेशच्या बरेलीचे असून त्यांनी अलीगढ विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS या संस्थेत प्रवेश घेतला. तिथंही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी जोरदार आंदोलनं केली. तर आता ते अणुशक्ती नगरमधून विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या विरोधात 2 हात करतील. 6वं नाव आहे ते म्हणजे रोहित पवार यांचं. 39 वर्ष वय असलेले रोहित पवार यंदा दुसऱ्यांदा कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवतात. रोहित पवार हे सुद्धा शरद पवारांचे नातू आहेत. शांत, संयमी मात्र वेळ प्रसंगी आक्रमक बाणा अशी रोहित पवारांच्या राजकारणाची स्टाईल राहिली. 2019च्या विधानसभेत त्यांनी राजकीय एंट्री केली होती. त्यावेळी राम शिंदे यांच्यासारख्या मातब्बर मंत्र्याला पराभवाचा धक्का देत रोहित पवारांनी आपलं नाणं खणखणीत आहे हे जगाला दाखवून दिलं होतं. अजित पवारांच्या बंडात त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. दादांच्या बंडानंतर शरद पवार गटात जी राजकीय स्पेस निर्माण झाली ती पाहता रोहित पवार यांच्याकडे भविष्यात मोठ्या संधी येतील असं सुद्धा सध्या बोललं जातंय. शरद पवारांच्या यंग ब्रिगेडमधील 7वं नाव आहे ते म्हणजे कारंजाचे उमेदवार न्यायक पाटणी यांचं. न्यायक पाटणी यांचं वय सुद्धा फक्त 26 वर्ष आहे. ॲडव्होकेट न्यायक पाटणी हे भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र आहेत. शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी कारंजा मतदारसंघाची उमेदवारी इथं मिळवली. न्यायक पाटणी हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केले. वडील राजेंद्र पाटणी हे आजारी असल्यापासून न्यायक राजकारणात चांगलेच सक्रिय झाले. वडिलांच्या निधनानंतर कारंजा मतदारसंघात त्यांनी भाजपची धुरा ही सांभाळली. मात्र कारंजा मतदारसंघात भाजपने ऐनवेळी सईद डहाके यांना उमेदवारी दिल्यानं पाटणी यांनी शरद पवार गटात काल प्रवेश केलाय. आता 8वं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे आष्टीचे उमेदवार मेहबूब शेख यांचं. 38 वर्ष वय असलेले मेहबूब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जातात. अजित पवार बंडखोरी करण्यापूर्वीच जेव्हा शरद पवारांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता तेव्हा मेहबूब शेख यांनीच हा राजीनामा मागे घ्यावा यासाठी मोठमोठी आंदोलनं सुद्धा केली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर त्यांचा परिचय आहे. त्यामुळे एक आक्रमक नेता म्हणून मेहबूब शेख हे आता ओळखले जातात. अजित पवारांच्या बंडानंतर अनेकदा जाहीर सभांच्या माध्यमातून मेहबूब शेख यांनी अजित पवारांनाही टार्गेट करण्यात कधीही मागे पुढे बघितलेलं नाहीये. आता त्यांना आष्टी विधानसभेचं तिकीट देऊन शरद पवारांनी त्यांना मोठी संधी दिली. तर असे आहेत शरद पवारांच्या यंग ब्रिगेडमधील 8 तरुण शिलेदार. तरुण मुलांवर विश्वास टाकून शरद पवारांनी नव्या पिढीला इथं बळ दिलंय हे तर नक्की दिसतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? यातील कोण कोण उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार होतील आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल याबद्दलचं तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.